हॅलो एव्हरीवन. आज मी तुम्हाला भगवान शिवशंकरांबद्दल खास आणि वेगळी माहिती सांगणार आहे. ही माहिती साधी नाही, खूप अर्थपूर्ण आणि गूढ गोष्ट सांगते. भगवान शिवशंकरांना भोलेनाथ का म्हणतात? तर भगवान शिव खूप सहज प्रसन्न होतात. कोणीही भक्तीने काही मागितले तर ते लगेच देतात. रावणाला शक्ती दिली, भस्मासुरालाही त्यांनी वरदान दिले. म्हणूनच त्यांना भोळे म्हणजे सरळ मनाचे म्हणतात. भोलेनाथ या शब्दाचा अर्थ भोळा म्हणजे निरागस, कपट नसलेला, सरळ मनाचे. नाथ म्हणजे स्वामी, प्रभू. म्हणूनच भोलेनाथ म्हणजे निरागस आणि सहज प्रसन्न होणारे देव आहेत. शिव इतके सहज प्रसन्न होतात की त्यांना मोठे यज्ञ, मोठा विधी लागत नाही. ते फक्त खऱ्या भक्तीवर खुश होतात. बेलपत्र, पाणी, थोडे दूध एवढ्यानेही शिव प्रसन्न होतात. कारण त्यांना दिखावा नाही, भावना महत्वाची वाटते. या संबंधित कथा जाणून घेऊयात. भस्मासुराची कथा. असुराने शिवांची कठोर तपश्चर्या केली. शिव खुश झाले आणि वरदान दिले, ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो भस्म होईल. पण भस्मासुराने शिवांनाच मारायचा प्रयत्न केला. इथे दिसून येते की शिव इतके भोळे आहेत की त्यांनी विचार न करता वरदान दिले. दुसरी कथा आहे रावणाची. रावण शिवांचा मोठा भक्त होता. त्याने आपले डोके अर्पण केले. शिवांनी त्याला अतुलनीय शक्ती आणि वरदान दिले. खरी भक्ती असेल तर शिव वरदान देतात, चांगले असो किंवा वाईट असो. त्यांच्या भोळेपणा मागचा खरा अर्थ आहे, ते फक्त साधे नाही तर एक खूप मोठा संदेश देतात. पहिला संदेश आहे, देव सर्वांना समान मानतात. चांगला असो वाईट असो असा भेदभाव करत नाहीत. जो भक्ती करतो त्याला ते फळ देतात. दुसरा संदेश आहे, कर्माचे फळ स्वतः भोगावे लागते. शिवशंकरांनी वरदान देतात, पण त्याचा उपयोग कसा करायचा हे आपल्यावर आहे. शंकरांनी भस्मासुराला वरदान दिले, पण भस्मासूर स्वतःच नष्ट झाला. तिसरे, अहंकार टाळा. शिव स्वतः खूप शक्तिशाली असूनही साधे, शांत आणि नम्र आहेत. म्हणूनच त्यांना महादेव म्हणतात. पाचवे, जीवनासाठी खूप छान शिकवण देतात. भोलेनाथ आपल्याला शिकवतात की मन स्वच्छ ठेवा, भक्ती खरी ठेवा, दिखावा करू नका, शक्तीचा गैरवापर करू नका. एक खास अर्थ असा आहे, शिव भोळे आहेत पण ते इतके शुद्ध आहेत की कोणावरही संशय घेत नाहीत. म्हणूनच भोलेनाथ असे देव आहेत की ते वस्तूवर नाही तर तुमच्या भावनेवर प्रेम करतात. आणखी एक छोटीशी कथा सांगते. एक शिकारी भक्त नव्हता, पण रात्री झाडावर बसला होता. त्याच्या नकळत हातातून बेलपत्र खाली पडत होते. ते बेलपत्र खाली शिवलिंगावर पडत होते. सकाळी शिवशंकर प्रकट झाले आणि म्हणाले, तू माझी पूजा केलीस. यावरून आपल्याला समजते की शिव भावना पाहतात. नकळतपणे केलेली भक्तीही ते स्वीकारतात. म्हणून त्यांना भोलेनाथ असे म्हणतात.